नमस्कार मित्रांनो, आजचा आपला स्टडीचा टॉपिक आहे स्टडी ऑफ डिसायझिंग. Desizing is the process of removing the size material from the warp yarns in woven fabrics. Warp yarns are coated with sizing agents prior to weaving in order to reduce their frictional properties and so decrease yarn breakage in loom and improve weaving productivity. So, in this desizing definition, असं म्हटलं गेलेलं आहे की डिसायझिंग एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये आपण जो विविंगच्या लूमवर जो फॅब्रिक तयार करतो इट मीन्स विविंग लूमवर वार्प अँड वेव्ह असे दोन टाईपचे यार्न असतात. जो वर्टिकली जो जात असलेला धागा असतो ज्याला आपण यार्न म्हणतो त्याला आपण म्हणू की वार्प यार्न, आणि जो आडवा जाणारा धागा आहे त्याला आपण म्हणू की वेफ्ट यार्न. सो हे एक प्रकारचं काय झालं, इंटरलेसमेंट ऑफ वार्प अँड वेफ्ट यार्न. सो हे जे वार्प आणि वेफ्ट यार्न आहे हे यार्न ब्रेकेज न होऊ द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण काय करतो की साईज पेस्ट करतो ॲट दॅट टाइम. पण हे साईज पेस्ट असल्यामुळे डिसायझिंग या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे की ही साईज पेस्ट आहे ती रिमूव्ह करायची आहे. सो in this definition it is told that desizing is the process of removing the size material from the warp yarn in woven fabrics. ओके, त्याच्यामुळे काय होतं की लूम जे यार्न ब्रेकेजेस आहे लूमवरचे ते काय होते, कमी ब्रेकेज होते. सो वी आर युजिंग दी आफ्टर दॅट. त्याच्यानंतर आहे मेथड्स ऑफ डिसायझिंग. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड बघूया की फर्स्ट मेथड जी आहे ती आहे रॉड स्टेपिंगमध्ये दिस इज द ओल्डेस्ट अँड चीपेस्ट मेथड ऑफ डिसायझिंग. नो स्पेशल केमिकल्स इज यूज. Cloth first pass through the warm water and is squeezed to about 100% expression. The cloth is then allowed to the stand for 24 hours. It's simple process.